त्यावर त्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झाली आहे। जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1,500 सुद्धा ते लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी येत आहे। मोठी ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींसाठी येत आहे। मार्च महिन्याचे 1,500 रुपये म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। ही अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी सर्वच लाडक्या बहिणींसाठी येत आहे। ही बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर नक्की करा। हो लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होता ती प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि लवकरच DBTद्वारे तुमच्या खात्यावर मार्च महिन्याचा हप्ता वर्ग केला जाणार आहे, जमा होणार आहे। ही मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी येत आहे। कोणाला मिळणार लाभ हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत। जवळपास 71 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणीचे अर्ज यशस्वीरित्या मंजूर झाले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणीची KYC प्रक्रिया पूर्ण आहे अशाच लाडक्या बहिणीच्या खात्यावर मार्चचा हप्ता जमा होणार आहे। ही लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे लाडक्या बहिणींनो। आणि ज्या लाडक्या बहिणीचे बँक खाते आधारशी लिंक आहे त्यांच्याही खात्यावर हप्ता जमा होणार आहे। ही मोठी बातमी आहे। काय तपासायचंही तुम्हाला ते बघा। तुम्हाला तुमच्या मेसेजकडे लक्ष द्यायचं आहे, कारण तुम्ही जो मोबाईल नंबर लाडकी बहीण योजनेची नोंदवलेला आहे त्या नोंदवलेल्या नंबरवर तुम्हाला मेसेज येणार आहेत। जर तुम्हाला यदाकदाचित मेसेज आला नाही तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन पासबुक एंट्री करून सुद्धा तपासू शकता आणि तरीही आले नाही तर मग तुमचा अर्ज बाद झाला आहे का हे पाहण्यासाठी तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासायची आहे। बघा, महत्त्वाची सूचना काय आहे, हप्ते टप्प्याटप्प्याने वितरित होत असतात, त्यामुळे महिलांना सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा 1-2 दिवस उशीर होऊ शकतो हप्ता जमा होण्यासाठी। तेव्हा घाबरून न जाता आपल्यालाही हप्ता लवकरच जमा होणार आहे। ही आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी होती। तेव्हा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।